नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पहा, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी आहे त्याबद्दल पाहिलं होतं. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहेत, मेंडेलिव्हची जी आधुनिक आवर्त सारणी आहे त्याच्याबद्दल माहिती करून घेणार आहेत. आता पहा, मेंडेलिव्हने जी पहिली आवर्त सारणी मांडली होती त्यावेळेस तिथे कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉन असतील किंवा प्रोटॉन असतील याबद्दल कोणतीही माहिती किंवा त्याच्या कोणत्याही प्रकारचा शोध त्या ठिकाणी लागलेला नव्हता. मग झालं काय पहा, जसं इलेक्ट्रॉनचा शोध लागत गेला त्यानंतर अणुअंक म्हणजे नेमकं काय याबद्दल माहिती कळाली. त्याच्यानंतर ती जी आधुनिक आवर्त सारणी आहे तिलाच नंतर काय केलं, नव्या स्वरूपामध्ये मांडले गेलेले. आता एक पहा, तुम्हाला हे पाठ्यपुस्तकामध्ये हे ऑलरेडी दिलेलं आहे पहा, की आधुनिक आवर्त सारणी आणि त्याचे नियम म्हणजे नेमकं आधुनिक आवर्त सारणी कशा प्रकारे मांडली गेली आणि तिच्यामध्ये बदल का झाले, तर याच्याबद्दल इथं आपण काय केलेलं आहे माहिती इथं पाहणार येतं. तर सगळ्यात पहिले पहा, इथं तुम्हाला ऑलरेडी दिले पहा की विज्ञान जगात अणूच्या अंतरविषयी, ठीक आहे, अंतर्गणाविषयी म्हणजे अणूच्या आतमध्ये काय असतं, एक केंद्र असतं, केंद्रामध्ये काय असतात, प्रोटॉन असतात, त्याच्या कक्षामध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. अशा गोष्टीचा त्यावेळेस शोध लागला नव्हता. ठीक आहे, मग इलेक्ट्रॉनचा पण शोध लागल्यावर इलेक्ट्रॉनची संख्या, अणुअंक यांच्यामधील संबंध वैज्ञानिकांनी काय केलं, हळूहळू शोध घ्यायला लागले. त्याच्यानंतर काय झालं पहा, एक सायंटिस्ट आहे पहा, कोणता, हेनरी मोजले. याने काय पाहिलं पहा की अणुअंक, ठीक आहे, एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजेच काय असतो, त्या केंद्रावरती असलेला धनप्रभार असतो. म्हणजे उदाहरणार्थ पहा, समजा आपण इथे पाहू, उदाहरणार्थ पहा, समजा हायड्रोजनचा अणुअंक 1 होता. हायड्रोजनचा अणुअंक काय, 1 आहे. तर अणुअंक 1 म्हणजे काय, हायड्रोजनचा जो अणू असेल तर या अणूमध्ये एक काय असेल, धनप्रभार असेल. एक धनप्रभार, धनप्रभार कोणामुळे येत असतो, प्रोटॉनमुळे. मग याचा अणुक्रमांक जर 1 असेल तर याच्याकडे एक धनप्रभार असेल आणि याचा एक ऋणप्रभार म्हणजे इलेक्ट्रॉन त्याच्या कक्षामध्ये असतो. तसंच हायड्रोजन नंतर आपण कोण घेतो, हेलियम घेतो. तर हेलियमचा अणुक्रमांक 2 आहे. 2 आहे म्हणजे याचा अर्थ काय असेल की याच्याकडे 2, हा जो याचा अणूचा केंद्र असेल याच्याकडे 2 काय असतील, धनप्रभार असतील आणि ह्याचे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते या कक्षामध्ये इथे असतील. तसंच जर तुम्ही हेलियमचा विचार केला, हेलियम नंतर काय, लिथियमचा विचार केला, तर अणुक्रमांक 3 आहे म्हणजे याच्या केंद्रामध्ये हे 3 धनप्रभार असतील. असं कोणी सांगितलं, मोजलेने सांगितलं. आणि ह्याचे जे 3 इलेक्ट्रॉन येतं, तर पहा, पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसत असतात, तर दुसरा एक इलेक्ट्रॉन जो आहे, एक एक्स्ट्रा, पहा, हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 3 इलेक्ट्रॉन, अणुक्रमांक 3 आहे तर 3 इलेक्ट्रॉन या पद्धतीने आपण इथं दाखवले जातं. तर पहा, याच्या अगोदरची जी आवर्त सारणी होती त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, मूलद्रव्याचे सगळे गुणधर्म जे आहेत ते कोणावर अवलंबून असतात, अणुवस्तुमानांकावर अवलंबून असतात. मग त्याच्या अगोदर त्यांनी असं सांगितलं होतं की हायड्रोजन आहे, हेलियम आहे, लिथियम आहे. तर हे जे नंबर आहेत तर ह्याला 1 नंबर दिला, समजा ह्याला 2 दिला, ह्याला 3 दिला. तर हा जो क्रमांक दिला होता तो कशामुळे दिला होता, तो असा जनरल क्रमांक दिला होता. पण नंतर असं लक्षात आलं की याला दिलेले जे हे क्रमांक येतं तर हे क्रमांक नसून त्याला आपण काय म्हणू शकतो, ते त्यांचे अणुक्रमांक असतील. अणुक्रमांक म्हणजे काय, प्रोटॉनची संख्या. मग ज्यावेळेस पहिली आवर्त सारणी मांडली होती त्याला असेच 1, 2, 3 अणुवस्तुमानांकाप्रमाणे काय केले, ते नावं दिलते. कारण पहा, याचा अणुवस्तुमानांक 1 आहे, याचा अणुवस्तुमानांक समजा त्यावेळेस 4 होता, समजा याचा अणुवस्तुमानांक किती आहे, 7 आहे. मग याचा अणुवस्तुमानांक 1 पहिले येतो म्हणून ह्याला पहिला क्रमांक. त्याच्यानंतर याच्यापेक्षा अणुवस्तुमानांक ह्याचा जास्त आहे म्हणून ह्याला दुसरा क्रमांक आणि याच्यापेक्षा याला जास्त आहे म्हणून ह्याला काय केलं, तिसरा क्रमांक दिला. मग पहा, कोबाल्ट आणि निकेल आपण पाहिलं होतं, कोबाल्ट आणि निकेल ह्या दोघांचे अणुवस्तुमानांक जवळजवळ काय होत होते, सारखे येत होते. मग दोघांचे अणुवस्तुमानांक सारखे आल्यामुळे दोघांना क्रमांक आपण काय केला, एकच दिला होता आणि ती आवर्त सारणीमधली काय होती, त्रुटी होती. ठीक आहे, पण अणुक्रमांक काय होतो की प्रोटॉनची संख्या किंवा धनप्रभार, पण याचा धनप्रभार आणि याचा धनप्रभार वेगवेगळा आहे. त्याच्यामुळे आता त्याला काय होणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काय मिळणार आहे, जागा मिळणार आहे. ते आपण इथं पुढे पाहूच. ठीक आहे, तर इथं तुम्हाला दिलंय पहा, मोजलेनी काय सांगितलं, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला आणि त्या प्रयोगाने त्यांनी काय दाखवलं की मूलद्रव्यांचा अणुक्रमांक म्हणजेच काय असतं, मूलद्रव्याच्या अणुकेंद्रावरील धनप्रभार अथवा त्यांच्या प्रोटॉनची संख्या, मग त्याच्यावर असलेला धनप्रभार म्हणा किंवा प्रोटॉनची संख्या. ठीक आहे, मोजल्याने अनेक मूलद्रव्यांच्या अणुक्रमांकांनी प्रयोगाने हे निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानांकापेक्षा मूलद्रव्याचे अधिक मूलभूत जे गुणधर्म असतात ते कोणावर अवलंबून असतात, अणु अंकावरती अवलंबून आहे, हे लक्षात आले. त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या नियमात आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला आणि तो असा पहा, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या कोणाच्या अणुअंकाचे आवर्ती फल आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की मूलद्रव्याचे गुणधर्म जे आहेत ते कोणाच्या अणुवस्तुमानांकाच्या आवर्ती फल येतं.
तर आवर्ती फल म्हणजे काय, विशिष्ट अणुवस्तुमानांकामध्ये त्याच्या वेगवेगळ्या गुणधर्मामध्ये काय होत असतात, बदल होत असतात एका विशिष्ट आवर्तनानुसार. ठीक आहे, मग ते कोणावर अवलंबून होतं, अणुवस्तुमानांकावर. पण नंतर जी आधुनिक आवर्त सारणी आली त्याच्यामध्ये काय सांगितलं की हे अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल नाही तर कोणाचे येतं, अणुअंकाचे आवर्ती फल आहेत. ठीक आहे, आता याच्या पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, याच्या पुढे तुम्हाला पुस्तकात काय दिलेले पहा, आधुनिक आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप. ठीक आहे, मग आता आपल्याला एक तर कळालं की आधुनिक आवर्त सारणी जी आहे ही अणुवस्तुमानांकावर अवलंबून असून ती कोणावरती असेल, अणुअंकावरती अवलंबून आहे. मग पहिले एक लक्षात घ्या, मूलद्रव्याची मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्याचे वर्गीकरण मिळते. आता अनुक्रमांक पहा, सगळ्यात पहिला अनुक्रमांक आहे हायड्रोजन, त्याच्यानंतर हे समजा हेलियम, त्याच्यानंतर हे लिथियम, त्याच्यानंतर समजा बेरिलियम, हे बोरॉन. अशा चढत्या क्रमांकाने आपण काय केली, त्याची मांडणी केली. ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. ठीक आहे, अणुअंक आधारभूत, ठीक आहे, आधारभूत तुम्ही त्याला धरायचंय करून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्याच्या गुणधर्माचे भाकीत अधिक अचूकपणे करता येते. मग जर समजा तुम्ही अशा पद्धतीने जर याची मांडणी केली तर मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत हे तुम्हाला अचूक पद्धतीने सांगता येतात. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की कोबाल्ट आणि निकेल होतं, कोबाल्ट आणि निकेल, तर यांच्या दोघांचे अणुवस्तुमानांक सारखे येत होते. मग त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्या गुणधर्मामध्ये आपल्याला भाकीत करता येत नव्हतं. पण आता आपण याच्यात जर समजा धनप्रभार किंवा प्रोटॉनच्या संख्येने जर ह्याला वेगवेगळं केलं तर मग आपल्याला काय करता येईल, त्याचे गुणधर्म सांगता येतील. पहा, आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घ रूप असेही म्हणतात. मग जी आधुनिक आवर्त सारणी मांडली, ज्याच्यामध्ये अनुक्रमांकाने त्याची मांडणी केली, तिलाच आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप असेही म्हणतात. मग इथे तुम्हाला दिले आधुनिक आवर्त सारणीमध्ये मांडणी केल्यानंतर हा जो तक्ता आहे तुम्हाला इथे दिलेला आहे पहा. ठीक आहे, तर ही आधुनिक आवर्त सारणी आहे. तर या आधुनिक आवर्त सारणीला तिच्या काय केलेले, चढत्या अनुक्रमांकाने मांडलेलं आहे. म्हणजे समजा हायड्रोजनचा अनुक्रमांक 1, त्याच्यानंतर हेलियमचा 2, त्यानंतर लिथियम 3, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7 असं. आता इथं जर तुम्ही कोबाल्ट आणि निकेलचा जर विचार केला तर पहा, कोबाल्टला 27 क्रमांक मिळालाय आणि निकेलला क्रमांक किती मिळालाय, 28. आणि अणुवस्तुमानांक इथं तुम्हाला खाली दिलेले आहे पहा, याचा अणुवस्तुमानांक पण 58.9 दिले आणि याचा अणुवस्तुमानांक पण 58.69 दिले. म्हणजे पहा, जर तसं पाहायला गेलं तर याचा अणुवस्तुमानांक जवळजवळ 59 आहे, याचं पण अणुवस्तुमानांक 59 आहे. मग जर पहिली आवर्त सारणी वापरली असती तर दोघांचे गुणधर्म सोबत आले असते. दुसरी गोष्ट पहा, आपण समस्थानिकांचा पण विचार केला होता. तर हायड्रोजनचे जर आपण बघितले तर 3 समस्थानिक होते. मग त्यांची तिघांची जागा सोबत वेगवेगळ्या ठिकाणी आली असती अणुवस्तुमानांकानुसार. पण आता अणुवस्तुमानांकावर जर गुणधर्म अवलंबून नसतील, अणुअंकावरती असेल, तर हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक क्रमांक तर किती आहे, 1. ठीक आहे, हायड्रोजन असेल, ड्यूटेरियम असेल किंवा ट्रिटियम असेल, तर सगळ्यांचा अणुक्रमांक मात्र किती येणार आहे, 1 येणार आहे. त्याच्यामुळे त्याला काय मिळाली, फिक्स जागा मिळाली. आता या आधुनिक आवर्त सारणीची रचना जर आपण बघितली तर या आधुनिक आवर्त सारणीमध्ये पहा, तुम्हाला अशा आडव्या लाईन पहा, 1 2 3 4 5 6 7 लाईन दिसत आहेत. हे जे आडवे लाईन असतात त्याला आपण काय म्हणतो, आवर्तने म्हणतो. ठीक आहे, आणि ज्या उभे लाईन दिसतात, मग पहा 1 इथं 2 आहे, इथे 3 4 5 असे नंबर दिलेत पहा. तर टोटल तुम्हाला इथं एंडिंगला पहा 18 नंबर दिलेत. तर हे 18 जे नंबर येतात त्याला आपण काय म्हणतो, गण म्हणतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये 7 तुम्हाला आडव्या लाईन दिसतात आणि उभ्या किती दिसतात, 18. आता इथं लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट म्हणून पहा, हे 2 ग्रुप आहेत. एक लॅन्थेनाइट म्हणून का, कारण याची सुरुवात कशाने होते, लॅन्थेनम पासून होते आणि याची ऍक्टिनम पासून होते, म्हणून याला लॅन्थेनाइट सिरीज म्हणतात ही लाईनला, आणि ह्याला काय म्हणतात, ऍक्टिनाइट सिरीज. तर हे लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट हे ऍक्च्युली इथं लिहित पहा, इथं स्टार दाखवलंय आणि इथं हॅश दाखवलंय असं. तर ही जी सिरीज आहे इथं आहे ऍक्च्युली, पण ही खूप मोठी होईल. त्याच्यामुळे ह्या 2 ग्रुपमधले हे जे काही 2 आवर्तने आहेत तर हे 2 आवर्तने त्यांनी काय केले तर खाली दाखवले. तर म्हणजे हे जे 2 आहेत ते इथलेच येतं. त्याच्यामुळे ऍक्च्युली आपण जर पाहायला गेलं तर असे 7 आडव्या समजा लाईन म्हणजे आवर्तने आणि 18 टोटल तुम्हाला काय दिसतात, गण दिसतात. मग आधुनिक आवर्त सारणीला आपण अशा पद्धतीने आडव्या 7 आवर्तनामध्ये आणि 18 काय केले, गणामध्ये मांडलेले. आता त्यासोबत पहा, इथं एक दिसतंय पहा, इथं यस खंड दिलाय. तर यस खंडामध्ये ना हे 2 गण दिलेत पहा, पहिला आणि दुसरा गण हा कशामध्ये दिलाय, यस खंडामध्ये. त्यानंतर पहा 3 खंडापासून ते 12 खंडापर्यंत इथून एवढा ह्याला डी खंड म्हटलंय पहा. ठीक आहे, डी खंड. आणि 13 पासून ते 18 पर्यंत ना इथं पी खंड म्हटलंय पहा. हे 6 जे येतं तर ह्याला आपण काय म्हटलंय, पी खंड. आणि हा जो दिल्यात ह्या 2 आपण जे वेगळ्या काढल्यात तर ह्याला काय म्हणतात, यप खंड असे म्हणतात. ठीक आहे, मग आता हे खंड कशावरून आले ते पण आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं नाही. तर खंडामध्ये कसं असतं पहा, एक विचार करा, पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती, समजा हा सूर्य आहे आणि पृथ्वी आहे, तर पृथ्वी काय होत असते, सूर्याभोवती इथं फिरत असते. ठीक आहे, मग आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर ह्याची कक्षा ही झाली. पण पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना पृथ्वी स्वतःभोवती पण फिरत असते, म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती पण फिरत असते.
मग स्वतःभोवती फिरण्यासाठी पृथ्वी याच्या भोवती जी फिरते तिला आपण समजा काय म्हणू, कक्षा. मग तसंच हा इलेक्ट्रॉन जो आहे तो या ऑर्बिटमध्ये फिरत असतो, म्हणजे कक्षामध्ये फिरत असतो. मग कक्षा ती एक झाली, आणि दुसरी काय म्हणतात, कक्षिका एक असते. कक्षिका म्हणजे काय, इलेक्ट्रॉन हा ह्याच्यामध्ये फिरत असताना तो इलेक्ट्रॉन स्वतःभोवती पण जर फिरत असेल तर ते दाखवण्यासाठी ना कक्षा वापरतात. मग मी तुम्हाला थोडक्यात फक्त एक सांगतो ती इलेक्ट्रॉन जे आहेत, ठीक आहे, इलेक्ट्रॉनचं जे स्वरूपण आहे कक्षिकानुसार कसं असतं चार कक्षिका असतात. एक एस असते, एक पी असते, एक डी असते आणि एक एफ असते. एवढं लक्षात ठेवा फक्त. तर या एस कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, पी कक्षेमध्ये जास्तीत जास्त 6 इलेक्ट्रॉन बसतात, डी कक्षेमध्ये 10 इलेक्ट्रॉन बसतात आणि एफ कक्षिकामध्ये किती, 14 इलेक्ट्रॉन बसतात. आता जर आपल्याकडे इलेक्ट्रॉन भरताना पहिली कक्षिका जी एस, दुसरी जी असते ती 2s समजा, त्यानंतर समजा इथं असं लिहूत आपण 2p, त्यानंतर 3s, त्यानंतर 3p. ठीक आहे. आता हे कसे असेच का भरतात ह्याचं तुम्हाला रूल जो आहे तो तुम्हाला इयत्ता काय केलेलं आहे 11वी-12वी मध्ये ते तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. हे 3p घ्या, त्याच्यानंतर समजा तुम्ही अशा पद्धतीने काय करू शकतात, हे 4s वगैरे अशा पद्धतीने किंवा 3d वगैरे येतं. हे असंच काय येतं ते तुम्हाला ना सगळं इयत्ता 11वी मध्ये दिलंय. फक्त मी तुम्हाला ते प्रत्येक एखादा जो समजा तुम्हाला मूलद्रव्य दिलाय तो त्या खंडामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये का गेला ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता 1s तर मी तुम्हाला काय सांगितलं, एक लक्षात घ्या. यसचा जर विचार केला, यसचा पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला यस मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. हायड्रोजनचा विचार करायचा. हायड्रोजनचा जर विचार केला तर हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मग याच्यामधल्या जर तुम्ही विचार केला कक्षिका, तर याची एकच कक्षिका आपल्याला पुरेशी आहे. कोणती, 1s1. ठीक आहे. मग एक इलेक्ट्रॉन म्हणजे काय, इथं एक इलेक्ट्रॉन या कक्षिकामध्ये मी भरलेला आहे, कोणत्या, पहिल्या याच्या असलेल्या. ठीक आहे. जर हायड्रोजन नंतर तुम्ही हेलियमचा विचार केला, हेलियम, तर हेलियमचा अणुक्रमांक किती आहे, 2. मग याच्यामध्ये एक आणि ह्याच्यात किती इलेक्ट्रॉन बसले, 2. तर या कक्षिकेमध्ये यस ही जी कक्षिका असेल तर या कक्षिकेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात, 2. त्याच्यानंतर पुढचा इलेक्ट्रॉन कुठं बसवायचा आहे 2s1 मध्ये. म्हणजे जर तुम्ही लिथियमचा विचार केला असता तर लिथियमकडे 3 इलेक्ट्रॉन येतं. मग पहिली काय करा, कक्षिका ही भरून घ्या, त्याच्या पुढचा इलेक्ट्रॉन त्याच्या पुढच्या कक्षिकेमध्ये जाईल. मग इथं 2 इलेक्ट्रॉन गेले आणि एक इलेक्ट्रॉन इथं गेला, म्हणजे दुसरा इलेक्ट्रॉन लिथियमचा पण कोणत्यामध्ये गेला, यामध्ये. ठीक आहे. लिथियम नंतर काय करा, बेरिलियमचा विचार करा, त्याचा अणुक्रमांक किती आहे, 4. मग याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन येतं. तर पहिल्या कक्षिकेमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, 1s2, आणि हे याच्यामध्ये 2 गेले. ठीक आहे. म्हणजे हा कोणता येणार, म्हणजे ह्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन बघायचा. याचा इलेक्ट्रॉन कोणता आहे, यस खंडामध्ये, याचा पण यस खंडामध्ये, याचा पण यस खंडामध्ये, याचा पण कोणामध्ये, यस खंडामध्ये. बेरिलियम नंतर जर तुम्ही बोरॉनचा विचार केला तर बोरॉनमध्ये अणुक्रमांक किती आहे, 5 आहे. मग बोरॉनचा अणुक्रमांक जर 5 असेल तर तुम्ही इथं काय लिहिलं असतं 1s2, 2s2. 4 इलेक्ट्रॉन झाले. आता पुढे इलेक्ट्रॉन जाणार आहे पी, ह्याच्यामध्ये जाणार आहे. मग पी कक्षिकेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आला. म्हणजे या ठिकाणी बोरॉनची जी शेवटची कक्षिका आहे ती पी आहे, म्हणजे तो कोणत्या याच्यामध्ये जाणार, पी खंडामध्ये जाणार. तसं बोरॉन नंतर जर तुम्ही समजा कार्बन घेतलं, 6 अणुक्रमांक आहे. मग इथं 1s2, हे 2s2 आणि मग 2p2, म्हणजे ह्याच्या यस मध्ये 2, ह्या दुसऱ्या यस मध्ये 2 कक्षिकेमध्ये, आणि पी मध्ये किती जातात, 2. म्हणजे याचा अर्थ परत हे कोणत्यामध्ये जाणार, पी खंडामध्ये. मग याच्या पुढच्या ह्याच्यात काय होईल जर तुम्ही असंच कंटिन्यू केलं, कार्बन नंतर कोणी नायट्रोजन, ऑक्सिजन, त्याच्यानंतर समजा फ्लोरीन आणि नंतर निऑन. निऑनचा अणुक्रमांक किती आहे, 10 आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असं येईल 1s2, 2s2 आणि 2p काय येईल, 6 येईल. म्हणजे इथं 6 इलेक्ट्रॉन जातील मग हे 2, 2, 4 आणि हे 6, म्हणजे टोटल किती झाले, 10 इलेक्ट्रॉन. म्हणजे निऑन हा पी याच्यामध्ये जाईल. आता ही कक्षिका भरल्यानंतर ह्याची पुढची कक्षिका येणार. म्हणजे जर समजा तुम्ही सोडियमचा विचार केला असता, कशाचा, सोडियमचा, तर सोडियमचा अणुक्रमांक किती, 11. मग 11 असेल तर पहिल्या याच्यामध्ये 1s2, त्यानंतर 2s2, त्यानंतर 2p6 आणि नंतर इथं काय येईल, 3s1. म्हणजे परत ते कोणत्या खंडामध्ये जाणार आहे, यस खंडामध्ये जाणार आहे, हे असं. मग नंतर 3p घ्यायचं, 4s, 3d. तर अशा पद्धतीने ना तुम्हाला हे इथं वेगवेगळे खंड दिलेत. मग आता मी जर इथं तुम्हाला दाखवलं हायड्रोजन आणि हेलियम कोणत्या खंडामध्ये येतात, यस खंडामध्येच येत आहेत. मग हायड्रोजन आणि हेलियम इथं बघायचं. हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, हेलियम जे आहे, सॉरी, हेलियमचं काय झालेलं आहे माहिती आहे का, हेलियम जो आहे तो राजवायू आहे, त्याच्यामुळे तुला मला या इकडे तुम्हाला तो दाखवलेला आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचं आता त्याच्या पुढच्या याच्यामध्ये कोण आहे सॉरी, पुढच्या याच्यामध्ये कोण आहे, हेलियम झालं. लिथियम यस खंडामध्ये, बेरिलियम यस खंडामध्ये. मग लिथियम यस खंडामध्ये, बेरिलियम पण काय, यस खंडामध्ये.
त्याच्यानंतर पुढचे जर तुम्ही बघितले, पुढचे पहा, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम. सोडियम परत यस मध्ये येतोय, निऑन तुम्हाला कशामध्ये येतोय, पी. मग पहा, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन, आणि परत सोडियम तुम्हाला कशामध्ये येतो, यस मध्ये येतो. तर अशा पद्धतीने ते इलेक्ट्रॉन स्वरूपण जर तुम्ही दाखवलं कशासाठी, कक्षिकेसाठी, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या इलेक्ट्रॉनचं काय करायचंय, स्वरूपण दाखवायचंय. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे जे आहेत हे तुम्हाला काय होतात, वेगवेगळ्या खंडामध्ये जे मूलद्रव्य आहेत ते तुम्हाला इथं दाखवता येतात. ठीक आहे, हे तुम्हाला 11वी 12वी मध्ये जास्त आहे, आता काही पाहण्याची गरज नाही जास्त. आता त्यानंतर पहा, आधुनिक आवर्त सारणीची रचना. ठीक आहे, आता तुम्हाला इथं दिलंय काय, आधुनिक आवर्त सारणीमध्ये 1 ते 7 आवर्तने ज्या आडव्या लाईन येतात त्या किती येतात, 1 ते 7, आणि 1 ते 18 काय येतं, गण येतं. ते तुम्हाला आता सांगितलं होतं, उभ्या ज्या येतं ते गण येतं. असे आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार झाल्यात, आणि या प्रत्येक चौकटीला वरच्या बाजूला अणुअंक दर्शवलेले असतात. प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे. मग प्रत्येक चौकटीमध्ये आपण एक एक मूलद्रव्य दाखवलंय. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अजून काय सांगितलंय, या 7 ओळीच्या व्यतिरिक्त 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवल्यात. मी त्या खाली आपण ज्या 2 ओळी दाखवल्या होत्या त्या, ठीक आहे, त्याला काय म्हणतात, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड. कारण त्याच्यामध्ये पहिला जो सुरुवात होते ती लॅन्थेनम पासून होते आणि याची ऍक्टिनम पासून, म्हणून ह्याला लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड. 2 श्रेणीसह टोटल 118 चौकटी येतात. म्हणजे टोटल तुम्हाला मूलद्रव्यांच्या जागा किती येतात, 118. मग तेच तुम्हाला आतापर्यंत 118च्या जागा येतात, त्या पूर्णपणे जे शोध लागले ते पूर्णपणे इथं भरलेले आहेत. त्याच्यानंतर पहा, संपूर्ण आवर्त सारणी पहा, एस खंड, पी खंड, डी खंड व एफ खंड अशा 4 खंडामध्ये विभागली आहे. त्यानंतर पहा, 1 ते 2 हा यांचा बनलेला आहे. एस खंड कोणामध्ये, 1 ते 2, आणि 13 ते 18 मध्ये डी खंड आहे. पहा, मग 13 ते 18 मध्ये टोटल किती येतात, पहा 10 जागा येतात. 13 ते 18 मध्ये टोटल किती येतात, 10. कारण तुम्हाला आता सांगितलं होतं, डी मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात, 10, आणि एस मध्ये कसं असतं, जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसतात, आणि पी मध्ये किती बसत असतात, 6. त्याच्यामुळे पी ची खंडाची जागा पहा, 3 ते 12, सॉरी इथं 13 ते 18 सॉरी पी खंडामध्ये येते, आणि 3 ते 12 जे आहे ते तुम्हाला डी खंडामध्ये येते. म्हणजे इथं टोटल पहा, ह्या दोघांमध्ये तुम्हाला किती, 10 तिथं ही दिले. तर तुम्ही जर इथं बघितलं आवर्त सारणीमध्ये पहा, इथं 2च दिलेत. पहा, पहिला आणि दुसरा, पहिला आणि दुसरा, पहिला आणि दुसरा, कारण त्या 2च इलेक्ट्रॉन बसतात. पण याच्यामध्ये पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 जागा दिल्या. कारण डी कक्षेमध्ये 10 इलेक्ट्रॉन बसतात, आणि पी मध्ये पहा 1 2 3 4 5 6 6 जागा दिल्या. मग तुम्हाला आता सांगितलं होतं की पी याच्यामध्ये तुम्हाला काय असतात, 6 इलेक्ट्रॉन बसतात ह्यात ही, आणि इथं पहा 14 बसतात. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. सॉरी, हे लॅन्थेनाइड स्टार्टिंगचा घेतलेला आहे तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये, त्याच्यामुळे ते तुम्हाला एक्स्ट्रा तुम्हाला तिथं जाणवतोय. ठीक आहे, हां, इथली एक जागा जी आहे लॅन्थेनमची ती डी इकडनं घेतलेली, त्याच्यामुळे ते तुम्हाला इथे 15 जाणवत आहे. ठीक आहे, हां नेक्स्ट. हां, पुढचा पार्टमध्ये जर तुम्ही बघितला, ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, आवर्त सारणीच्या पी खंडाच्या मध्ये एक नागमोडी रेषा दर्शवते. ठीक आहे, आता हे डी खंडातील मूलद्रव्य, संक्रमक मूलद्रव्य, या नागमोडी रेषाच्या मूलद्रव्याच्या पारंपरिक 3 आधुनिक आवर्तांनी स्पष्टपणे दाखवत. आता त्यांचं काय म्हणणं आहे ते इथं मी सांगतो. पहा, इथं तुम्हाला ना पहा एक अशी नागमोडी रेषा दाखवली, पहा अशी. ठीक आहे, तर ह्या नागमोडी रेषेला जे पर्स केलेले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल, ठीक आहे, किंवा आर्सेनिक असेल, तर हे, किंवा इकडे अँटीमनी दिलंय पहा असं, तर हे सगळे काय करतात माहितीये का, धातू सदृश्य गुणधर्म दाखवतात. आणि याच्या डाव्या साईडला, म्हणजे हे इकडचे जे दिसतात ह्याचे सगळे गुणधर्म कोणासारखे येतं, धातू सारखे येतं. ह्याचे गुणधर्म कोणासारखे, धातू. आणि याच्या उजव्या साईडला, म्हणजे इकडचा जो पार्ट दिसतोय हवाला, तर हा सगळा पार्ट कशाचा आहे, अधातूचा आहे. हा सगळा पार्ट कशाचा आहे, अधातूचा. म्हणजे या नागमोडीच्या लाईनला जे टच केलेले येतं ते समजा धातू सदृश्य, उजव्या साईडचे सगळे अधातू आणि डाव्या साईडचे सगळे काय येतं, धातू येतं. तेच तुम्हाला या ठिकाणी इथं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, इथं दिले नागमोडी रेषेच्या किनारी धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत, नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू आणि उजव्या बाजूला सगळे काय येतं, अधातू आहेत, असं या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे पाहता, त्याच्या पुढे तुम्हाला काय केले, आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं माहिती का, की कोणतेही आवर्तने आणि कोणतेही समजा जे काही गण तयार झालेत, तर याची जी रचना आहे ती तुम्ही इलेक्ट्रॉन स्वरूपाने काय करू शकतात, समजून घेऊ शकतात. तर तेच तुम्हाला इथं सांगितले. पहा, एका आवर्तनामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ पहा, समजा मी काय केलं, पहा लिथियम घेतलं, बेरिलियम घेतलं, बोरॉन घेतलं, कार्बन घेतलं, अशा पद्धतीने. तर ह्या दोघांमध्ये थोडासा गुणधर्मामध्ये फरक आहे, पण हा याच्यामध्ये पण थोडासा आहे. पण जर तुम्ही याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर घेतला तर तो गुणधर्मामध्ये फरक काय होतो, वाढत जातो. तो कसा ते आपण पाहूत आता. मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. एका गणातील मूलद्रव्याच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सामर्थ्य, ठीक आहे, साधर्म्य व
प्रवणता दिसून येते. प्रवणता म्हणजे काय, एका विशिष्ट अंतरानंतर की थोडा थोडा जर बदल दिसत असेल तर किंवा त्याला ग्रॅडेशन पण म्हणतात. ठीक आहे, थोडासा जर बदल होत असेल, ठीक आहे, कशानुसार, गणानुसार, ठीक आहे, गणामध्ये वरतून खाली येताना वगैरे, तर त्याला काय म्हणतात, प्रवणता म्हणतात. आणि रासायनिक गुणधर्म म्हणजे तर ते आपण आता पाहूत आता लगेच. ठीक आहे, आधुनिक आवर्त सारणीत गण व आवर्तनाची वैशिष्ट्ये मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता ते कसं ते तुम्हाला इथं मी थोडक्यात सांगतो. ठीक आहे, आता आपण काय करूया, तुम्हाला या इथं सांगण्यापेक्षा तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्हाला इथं हे दिलेलं आहे पहा, एक पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे. आता इथं काय केलं माहिती आहे का, त्यांनी काय केले, प्रत्येकाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि कवच दिलेलं आहे पहा. म्हणजे कसं पहा, हायड्रोजनचा जर विचार केला तर हायड्रोजनमध्ये एकच हे, म्हणजे हायड्रोजनमध्ये जर तुम्हाला कक्षा वापरायची असेल तर एकच कक्षा पुरेशी आहे. मग हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे एक इलेक्ट्रॉन त्याच्या कोणत्या कवचमध्ये जाईल, पहिल्या कवचमध्ये जाईल. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, कोणत्याही ठिकाणी पहा, समजा हायड्रोजनचा आहे, हायड्रोजनचा अनुक्रमांक जर एक असेल तर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दाखवताना एकच कवच बाद झालं, पुरेसे. हायड्रोजन नंतर कोण येतं, हेलियम येतो पहा. ठीक आहे, हेलियमचा जर तुम्ही विचार केला तर हेलियममध्ये इथे तुम्हाला किती कवच लागत आहेत, 2 कवच, एकच कवच लागतं, 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये बसतात. मग आता एक लक्षात घ्या, त्याची जी शेवटची कक्षा आहे ती जर पूर्णपणे भरलेली असेल तर तो मूलद्रव्य काय, स्थिर आहे, म्हणजे तो कोण, किंवा त्याला आपण राजवायू म्हणतो, तो कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये काय करत नाही, भाग घेत नाही. मग आता हा झाला तुमचा राजवायू थोडक्यात. ठीक आहे, आता हेलियम नंतर कोण येतं, लिथियम. मग लिथियमचा जर विचार केला तर अनुक्रमांक किती आहे, 3. मग याच्या पहिल्या कवचमध्ये किती इलेक्ट्रॉन जातात, 2 जातात. मग आता एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला तो त्याच्या पुढच्या कवचमध्ये जातो, म्हणजे याच्या शेवटच्या कवचमध्ये किती इलेक्ट्रॉन गेला, 1. लिथियम नंतर काय करा, बेरिलियमचा विचार करा. बेरिलियमचा अनुक्रमांक किती आहे, 4. मग अनुक्रमांक 4 आहे तर पहिल्या कवचमध्ये किती इलेक्ट्रॉन गेले, 2. आणि दुसऱ्या याच्यामध्ये किती गेले, 2 इलेक्ट्रॉन गेले, असं. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय केले, पहिल्या ह्याच्यात किती इलेक्ट्रॉन गेले पहा, हायड्रोजनचा अनुक्रमांक 1 आहे, पहिल्या ह्याच्यात 1 गेले, हेलियमचं तर इथं राजवायू झाला. लिथियममध्ये पहा, पहिल्या कवचमध्ये 1, दुसऱ्या कवचमध्ये 1 गेला. बेरिलियममध्ये पहिल्या कवचमध्ये 2 आणि इथं 2 गेले. आता बोरॉनमध्ये पहा, पहिल्या कवचमध्ये 2, बोरॉनचा अनुक्रमांक किती आहे, 5 आहे. पहा, बोरॉनचा अनुक्रमांक किती आहे, 5, कार्बनचा 6, नायट्रोजनचा 7, ठीक आहे, ऑक्सिजनचा 8, फ्लोरीनचा 9 आणि निऑनचा किती आहे, 10. मग यानुसार जर पाहिलं तर पहिल्या कवचमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, कारण 5 अनुक्रमांक आहे म्हणजे 5 इलेक्ट्रॉन असतील, दुसऱ्यामध्ये 3, इथे 2 4, इथे जर बघितलं 7 अनुक्रमांक आहे, 2 5, हे 2 6, 2 7, 2 8 असे गेले. आता दुसरं कवच भरलं, दुसरं कवच भरल्यानंतर इलेक्ट्रॉन त्याच्या पुढच्या कवचमध्ये जातो, म्हणजे किती वेळा जाईल, 3ऱ्या. मग सोडियमचा विचार करा, सोडियमचा अनुक्रमांक किती, 11. म्हणजे पहिल्या कवचमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, दुसऱ्यामध्ये किती गेले, 8, आणि तिसऱ्यामध्ये काय गेला, 1 गेला. परत मॅग्नेशियमचा अनुक्रमांक किती असतो, 12. 12 अनुक्रमांक असेल तर पहिला 2, दुसरे 8 आणि नंतर 2. ॲल्युमिनियममध्ये अनुक्रमांक किती आहे, 13. 13 असल्यामुळं 2 8 3, 2 8 4, 2 8 5, एक एकने अनुक्रमांक वाढत चाललाय आणि एक एकने त्या कवचमध्ये इलेक्ट्रॉन येत आले. मग आता एक विचार करा, जर तुम्ही आवर्तनाचा विचार केला, मग आवर्तनाचा विचार करा इकडनं इकडे जाताना. ठीक आहे, समजा मला सांगा, इथं शेवटच्या कवचमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, इथं किती आहे, 2 आहे, इथं किती आहे, 3. कारण पहा, हे जे मी घेतोय बोरॉन, पहा बोरॉनमध्ये कसं असेल, पहा पहिलं जे कवच आहे त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन येतं आणि हे जे दुसरं कवच आहे त्याच्यात किती इलेक्ट्रॉन आहे, समजा बोरॉनमध्ये 3, 1 2 3 असं. म्हणजे पहा, त्या कवचामध्ये जी इलेक्ट्रॉनची कक्षा आहे, कोणत्या शेवटच्या कक्षेमध्ये, ती इलेक्ट्रॉनची संख्या काय होत चालली, वाढत चालली. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनचा जर विचार केला तर याच्याकडे संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे, याच्याकडे संयुजन इलेक्ट्रॉन 2 आहे, ह्याच्यामध्ये 3 आहे, याच्यामध्ये 4 आहे, याच्यामध्ये 5 आहे, याच्यामध्ये 6 आहे. म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना आवर्तनामध्ये संयुजा इलेक्ट्रॉन ज्या येतं त्याची संख्या एक एकने वाढू राहिली. मग तुम्ही या दोघांमध्ये जर बघितला तर संयुजा इलेक्ट्रॉनचा फरक 1चा आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर बघितला तर याच्याकडे संयुजा इलेक्ट्रॉन 7 येतं आणि याच्याकडे किती आहे, 1च आहे. किंवा याच्याकडे संयुजा इलेक्ट्रॉन 8 येतं तर याच्यामध्ये किती आहे, 1च आहे. म्हणजे यांच्या गुणधर्मामध्ये तुम्हाला फरक जो जाणवेल तो काय जाणवेल, जास्त जाणवेल. हे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी त्यांना काय करायचंय, सांगायचंय. आता गणामध्ये विचार करा, पहा आवर्तना म्हणजे डावीकडून उजवीकडे, गणामध्ये जर विचार केला म्हणजे वरतून खाली येताना पहा, याच्याकडे शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे 1 आहे, याच्याकडे पण 1 आहे आणि याच्याकडे पण 1 आहे. ठीक आहे, याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, याच्याकडे 2 आहेत, याच्याकडे 2 येतं. म्हणजे पहा, संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, सारखी आहे. मग यांचे रासायनिक गुणधर्म जे आहेत हे जवळजवळ थोडेफार प्रमाणात काय येतं, सारखे येतं. मग तुम्हाला हेच या ठिकाणी त्यांना काय करायचंय, सांगायचंय. काय, बेरिलियम असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, ज्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन येतात त्यांचे गुणधर्म सारखे जाणवतात. आणि जे डावीकडून उजवीकडे बघितलं तर पहा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना जे इलेक्ट्रॉन भरले तर ते एकाच कवचामध्ये भरले तर, म्हणजे कवच म्हणजे काय, कक्षा थोडक्यात.
एकाच कवचमध्ये भरले तर फक्त त्यांच्यामध्ये जे संयुज इलेक्ट्रॉन येतात त्यांच्या संख्या काय होत जातात, बदल होत जातात. मग तेच तुम्हाला या ठिकाणी त्यांना सांगायचंय. मग आता इथं पण पहा स्टार्टिंग पासून जे त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे. तर इथं तुम्हाला दिलेले पहा काय, आधुनिक आवर्त सारणीचे 1 आणि 2 हे दिलेले ऑलरेडी. या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपणात कोणता सारखेपणा आढळतो, या 4 मूलद्रव्यांच्या प्रत्येकी संयुज इलेक्ट्रॉन किती आहेत, जे आता तुम्हाला इथं जे आपण आकृती दाखवली होती पहा, याच्याकडे संयुज इलेक्ट्रॉन 1 आहे, याच्याकडे 2 आहे, याच्याकडे 3 आहे, याच्याकडे 4 आहे. पहिल्या 4चा जर विचार केला तर याच्याकडे 1 आहे, याच्याकडे 2 आहेत, याच्याकडे 1 आहे, याच्याकडे परत 2 आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते विचारले पहिल्या 4चे. ठीक आहे. मग आता पहा, तुम्हाला गण 1 म्हणजेच अल्क धातूच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या गणामध्ये समान आहे. मग आता गणामध्ये म्हणजे काय, उभ्या लाईनमध्ये. मग आता ही इथं जो आपण गण बघितला तर उभ्या याच्यामध्ये पहा, याचा एक इलेक्ट्रॉन याच्याकडे संयुजा इलेक्ट्रॉन एक आहे, याच्याकडे एक आहे, याच्याकडे एक, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. म्हणजे गणामध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या काय सारखी आहे. आवर्तनामध्ये काय होते, ती बदल होते. मग तेच तुम्हाला इथं सांगितलंय पहा, दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्याची पहिल्या तर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असल्याची सारखे दिसते. म्हणजे पहा, बेरिलियम असेल, मॅग्नेशियम असेल आणि कॅल्शियम असेल तर यांच्याकडे गण 2 मध्ये म्हणजेच अल्कली मूल धातूच्या कुलामध्ये आहेत, तर त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येतं, 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे तुम्हाला इथं दिले पहा, ह्याच्या बाह्यतम कक्षेत किती येतं, 2 इलेक्ट्रॉन येतं. तसंच जर तुम्ही 17व्या नंबरच्या ग्रुपमध्ये बघितलं तर शेवटच्या कक्षेमध्ये किती येतं, 7 इलेक्ट्रॉन येतं. म्हणजे एकाच जर गणामध्ये बघितलं तर बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या काय असते, सारखी असते. कुठं, गणामध्ये. मग तुम्हाला हेच या ठिकाणी सांगितले पहा. तसेच गण 17 मध्ये म्हणजेच हॅलोजन कुलामध्ये काय, फ्लोरीन असेल किंवा क्लोरीन असेल, या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत पण किती इलेक्ट्रॉन येतं, 7 इलेक्ट्रॉन येतं. म्हणजे कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे कवच वाढत जाते. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कक्षेचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीच्या त्या त्या गणाचे वैशिष्ट्य आहे. मात्र आपण एखाद्या गणात वरून खाली जातो ही कवचाची संख्या वाढत जाते. म्हणजे वरून खाली येताना कवचाची संख्या वाढते, पण संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या मात्र काय राहते, तीच राहते. मग हे या ठिकाणी त्यांनी काय सांगितले. म्हणजे गणामध्ये वरून खाली जाताना त्याचे गुणधर्म जवळजवळ काय राहतात, सारखे राहतात. फक्त कवचाची संख्या काय होतात, ते वाढत असते. कारण संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या काय राहते, सारखी राहते. तेच तुम्हाला या ठिकाणी सांगितले. आता आवर्तनाच्या बाबतीत जर विचार केला तर आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन केल्यावर असे दिसते पहा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन वगैरे हे दिलेत. हे आवर्तन 2 मध्ये आहेत, त्या सर्वांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. मग आता पहा, ह्या सगळ्यांचे जर आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिले तर आपल्याला असं लक्षात येतं की कवच हे पहा, डावीकडून उजवीकडे जाताना सगळे इलेक्ट्रॉन काय होतात, एकाच कवचमध्ये जातात. फक्त त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या काय होते, बदलत जाते. मग तुम्हाला हेच दिले पहा, या मूलद्रव्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी असते का, तर नाही. ठीक आहे. आता जर तुम्ही इथं जर बघितलं तर याच्याकडे संयुजा इलेक्ट्रॉन किती आहे, हे इथंच बघा. याच्याकडे संयुजा इलेक्ट्रॉन किती, 1, याच्याकडे किती आहे, 2, याच्याकडे किती आहे, 3, अशा पद्धतीने आहे शेवटच्या कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन. ठीक आहे. त्यानंतर पहा, त्यांच्यामधील कवचाची संख्या एकसारखी आहे का, पहा डावीकडून जाताना उजवीकडे जाताना कवचाची संख्या मात्र सारखी आहे. पहा, म्हणजे त्यांनी असं विचारलं, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, तर हे सगळे दुसऱ्याच कवचमध्ये येतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पहा, मग याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल, मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते. पहा, हे इथं दिलंय त्यांनी. मूलद्रव्ये एकाच आवर्तनात असतात ज्यांची कवचाची संख्या सारखी असते. जसं ह्यामध्ये बघितले पहा, लिथियम, बेरिलियम वगैरे हे सगळे तुम्हाला काय केले तर दुसऱ्या कवचमध्ये दिले. तर त्याच्यामुळे हे सगळे तुम्हाला काय होतात, एकाच आवर्तनामध्ये येतात. तसेच इलेक्ट्रॉन तसं तिसऱ्या आवर्तनामध्ये पहा, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम वगैरे, आर्गॉन हे दिलेत ना, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, तर हे सगळे तुम्हाला तिसऱ्या कवचमध्ये दिलेत. म्हणजे हे सगळे तुम्हाला काय होतात, तिसऱ्या क्रमांकाच्या याच्यामध्ये येऊन जातील. मग हेच दिलेत. मूलद्रव्याच्या KLM या 3 कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व खात्री करा. मग ऍक्च्युली काय असतं माहिती का, हे तुम्हाला इथे दिलंय पहा की KLMN वगैरे हे काय असतं, त्याची किमती कशा काढतात वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला इथे एक तक्ता दिलेला आहे पहा, हे समजून घेण्यासाठी. तर ऍक्च्युली काय असतं पहा, की एखाद्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, तर हे कशावर अवलंबून असते, 2n याचा स्क्वेअरनी. म्हणजे पहा, जर K हे कवच असेल पहिलं, म्हणजे पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात, तर पहिलं कवचमध्ये n ची किंमत इथे 1 ठेवा, 1 चा वर्ग 1च होईल आणि हे 2, म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कक्षा किती इलेक्ट्रॉन किती बसतात, 2. तसं L कवचमध्ये बघितलं तर इथं 2 आहे. मग हे 2चा स्क्वेअर किती होईल, समजा 4, 4 दुने 8, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन बसतात. त्यानंतर 3 नंबर पहा, 3चा स्क्वेअर 9, 9 दुने 18, म्हणजे 18 इलेक्ट्रॉन बसतात. म्हणजे पहा, पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8. पण होतं काय माहिती आहे का, तिसऱ्या कवचामध्ये, ठीक आहे, तिसरं जे कवच असतं त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन बसले. म्हणजे आर्गॉनचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, इथं तुम्हाला दिलेलं इलेक्ट्रॉन स्वरूपण
ठीक आहे. आर्गॉनचा जर विचार केला तर त्याच्या कक्षेमध्ये किती 2 8 8. ठीक आहे. तर अष्टकाच्या नियमानुसार काय असतं पहा, शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन जरी असतील तरी तो मूलद्रव्य काय होतो, स्थिर होतो. त्याच्यामुळे आर्गॉन पण या ठिकाणी काय स्थिर आहे. म्हणजे पहा, पहिल्या कक्षेमध्ये आता इथं किती बसतात 2, दुसऱ्या कक्षेमध्ये पण किती बसतात 2, तर तिसऱ्या कक्षेमध्ये पण 8 झाल्यानंतर तो काय होतोय, स्थिर होतोय. मग 8 झाल्यानंतर मग त्याच्या पुढचा जो येणार आहे, पुढचा कोण, पोटॅशियम, तर त्याचा इलेक्ट्रॉन जो आहे त्याच्या पुढच्या कक्षेमध्ये जाईल. आणि कॅल्शियमचा परत तिथं त्याच्यात ऍड झालाय पहा, 2 8 8 1, आणि कॅल्शियममध्ये पण 2 8 आणि इथं आलेला पण काय झाला, त्याच ह्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. ठीक आहे. आता इथून पुढचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपण वगैरे आहे ते समजण्यासाठी तुम्हाला कक्षिका माहीत पाहिजे. म्हणजे आपण जे एस खंड, पी खंड, डी खंड, एफ खंड जे आहे ते पाहिले, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर हे पुढचं तुम्हाला समजायला काय होत असतं, सोपं जात असतं. तर एक सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की कोणत्याही ठिकाणी कक्षेत इलेक्ट्रॉन भरण्याचा नियम ऍक्च्युली हा आहे. ठीक आहे. तर पहिल्या कक्षेत म्हणजे 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्यात 18, पण इथं तुम्हाला दिलंय पहा काय, तिसऱ्या आवर्तनात सुद्धा 8 मूलद्रव्य आहेत. इथं दिलंय पहा, दुसऱ्या आवर्तनात 8 आहेत, पण इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार. अष्टकाचा नियम म्हणजे काय, 8 इलेक्ट्रॉन जर शेवटच्या कक्षेत असतील तरी पण तो मूलद्रव्य काय होतोय, स्थिर होतोय. मग आवर्तनामध्ये इलेक्ट्रॉन भरण नियंत्रण करणारे आणखी एक घटक आहेत, त्याचा विचार पुढील इयत्तेमध्ये केला जाईल. हे तुम्हाला ऑलरेडी दिलंय की इलेक्ट्रॉन भरण्यासाठी मी तुम्हाला आता सांगितलं पी डी खंडामध्ये कसे इलेक्ट्रॉन जातात, त्यासाठी तुम्हाला काय केलंय, पुढील इयत्तेमध्ये त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, मूलद्रव्याची आधुनिक आवर्त सारणी पाहिली, ज्याच्यामध्ये असं सांगितलं की मूलद्रव्याचे गुणधर्म हे अणुवस्तुमानकाचे आवर्ती फल नसून ते कोणाचे असतील, अणुअंकांचे आवर्ती फले. पहा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय, टोटल तुम्हाला 7 आवर्तन येतं आणि उभे 18 गण येतं, हे सांगितलेले. आणि त्यासोबत तिथं 4 खंड येतं, एस एस पी डी अशा पद्धतीने यप, हे असे 4 खंड आहेत. आवर्तनामध्ये काय होतं, डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या वाढते आणि वरतून खाली येताना जर बघितलं तर संयुजा इलेक्ट्रॉनमध्ये काही होत नाही. गणामध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या काय राहते, सारखी राहते. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये एवढंच पाहतोय. ह्याच्यानंतर जो राहिलेला जो पार्ट आहे म्हणजे ठीक आहे, तो म्हणजे तो आपण काय करणार येतं, पुढील लेक्चरमध्ये घेणार येतं. ओके, थँक्यू.